जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे जे काही अपडेट असेल तर ते वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. सध्याच्या घडीला शिक्षक पद भरती संदर्भात ज्या काही जाहिराती अपलोड करण्याची टॅब आहे, तर तो टॅब सध्या बघा 20 तारखेपासून जो काही संपुष्टात आलेला आहे, म्हणजे बंद करण्यात आलेला आहे. आणि 1 दिवसाची जी काही मुदतवाढ होती, त्या मुदतवाढीमध्ये बऱ्याचशा आस्थापनांनी जे काही जाहिराती पेंडिंगमध्ये होत्या, तर ते अपलोड झालेल्या आहे. आता याच्यामध्ये एक अंदाज बघितला आपण तर 21 ते 22,000 पर्यंत वेकेन्सी आपल्याला पवित्र पोर्टलवर सध्या पाहायला मिळू शकते. आताच्या सध्याच्या घडीला जाहिराती संदर्भात जी काही पुढील कार्यवाही आहे, तर ती कार्यवाही मे बी ह्या ठिकाणी सुरू झालेली. त्याच्यामध्ये जाहिरातीचं ह्या ठिकाणी बघा तपासणी असेल, व्हेरिफिकेशन असेल, त्याच्यामध्ये गटानुसार आलेली पदं, त्यानंतर ह्या ठिकाणी संपूर्ण प्रवर्गाची पदं, मग त्यानंतर विषयावाईज पदं, समांतर आरक्षण वाईज पदं, असे संपूर्ण बघा त्या ठिकाणी टेस्टिंग ही होत असते. आता ह्याच्यामध्ये जो काही कालावधी आहे, तर तो कालावधी मे बी इथं बघा 10 ते 15 दिवसाचा कालावधी जवळपास या ठिकाणी लागू शकतो. त्यानंतर आपल्याला संपूर्ण जाहिराती ह्या ठिकाणी टेस्टिंग झाल्यानंतर आपल्याला प्राधान्यक्रमासाठी त्या ठिकाणी लवकरच बघा नोटिफिकेशन येणार आहे. आणि प्राधान्यक्रम एकदा त्या ठिकाणी सुरू झाले की त्या ठिकाणी जे काही पुढील प्रक्रिया असेल, प्राधान्यक्रम जनरेट करणे, असाइन करणे आणि लॉक करणे, तर ह्या प्रक्रिया सध्या बघा लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु तत्पूर्वी आपल्याला वेगवेगळे जे काही जाहिराती आहेत, तर त्या जाहिराती देखील सध्या प्रकाशित होताना वृत्तपत्रामध्ये पाहायला मिळत आहे. ते देखील आपण बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला आलेली जी काही वेकेन्सी आहे, तर ती आपल्या जिल्हा परिषदमध्ये किंवा आपल्या जिल्ह्या आजूबाजूला किती वेकेन्सी आली ते देखील लक्षात येणार आहे. संपूर्ण माहिती सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी एक महत्त्वाची बघा जी काही शिक्षण संस्था आहे, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी जिल्हा नाशिकची सध्या या ठिकाणी जी जाहिरात आहे, तर ती जाहिरात आपल्याला आलेली पाहायला मिळते. ही जाहिरात फेज 1 मध्ये आलेली आहे, बरोबर. पवित्र पोर्टलवर ह्या ठिकाणी अपलोड झालेली आहे. ह्याच्यामध्ये एकंदरीत प्राथमिक जी काही गट आहे, म्हणजे 1 ते 5 ची वेकेन्सी सध्या असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी 100% अनुदानित आणि अंशतः 20% अनुदानित अशा 2 प्रकारच्या वेकेन्सी सध्या आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी बघा मिळत आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर ही मराठी माध्यमाची सध्या वेकेन्सी असणार आहे. ह्याच्यामध्ये मानधन असेल किंवा जी काही वेतन श्रेणी आहे अंशतः अनुदानितची, ते देखील देण्यात आलेलं आहे. शिकवण्याचे माध्यम ह्या ठिकाणी मराठी असणार आहे. आणि ह्या ज्या काही वेकेन्सी आहे, तर त्या वेकेन्सी एकूण किती आहे, तर 100% अनुदानितमध्ये एक वेकेन्सी आलेली आहे. आणि 20% ह्या ठिकाणी जे काही अनुदानितमध्ये 3 वेकेन्सी आहे, म्हणजे एकंदरीत ह्या ठिकाणी 4 वेकेन्सी सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्या ज्या 4 वेकेन्सी आहे, तर ह्या 4 वेकेन्सी नेमक्या कोणत्या प्रवर्गाच्या आहे, तर ते देखील इथे तुम्हाला दिसते. ह्या ठिकाणी वरील एक रिक्त जागा ही अनुसूचित जातीसाठी आहे, एक रिक्त जागा ही विजा अ साठी आहे, एक रिक्त जागा ही इमाव साठी आहे, आणि एक रिक्त जागा ही जे काही एससीबीसी प्रवर्ग आहे, तर त्याच्यासाठी असणार आहे. म्हणजे या ठिकाणी 4 वेकेन्सी सध्या आलेल्या आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी बघा मिळत आहे. आता ही जी काही वेकेन्सी असणार आहे, अशा प्रकारच्या ज्या काही वेकेन्सी आहे, तर त्या वेकेन्सी आपल्याला पवित्र पोर्टलवर आलेल्या पाहायला मिळत आहे. तसंच बघा वेगवेगळ्या जिल्हा परिषदमध्ये जी काही रिक्त पदं आहेत, तर ती रिक्त पदांची माहिती देखील समोर येत आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला इथं जी काही रिक्त पदं आहे ते देखील दाखवतो. इथं आता ही जी काही जिल्हा परिषद जी आहे, तर ती नागपूर जिल्हा परिषदची रिक्त पदांची माहिती जी आहे, तर ती आकडेवारी सध्या बघा इथं समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत त्या ठिकाणी मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदे अशा पद्धतीची इथं बघा जो काही घोषवारा आहे, तर तो मागासवर्गीय कक्षाकडनं ह्या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा जो घोषवारा असणार आहे, तर तो 1 जानेवारी 2026 रोजीचा आहे. आता ह्याच्यामध्ये जरी इथे तुम्हाला 397 रिक्त पदं जरी दिसली, परंतु हा घोषवारा 1/1/2026 आहे. तर ह्या घोषवाऱ्यामध्ये परत जो काही बदल असेल, तर तो बदल सध्या बघा झालेला आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मंजूर पदं किती होती, तर हे इथं आकडेवारी तुम्हाला दिसते. ह्याच्यामध्ये 2900, बरोबर, 3900 ह्या ठिकाणी 39. त्यानंतर कार्यरत पदं किती आहे, 3542 आणि रिक्त पदं 397, म्हणजे 397 जी काही आहे, तर ही रिक्त पदं होती. आता ही रिक्त पदे कधीची आहे, तर 1/1/2026 रोजीची आहे, बरोबर. कारण ह्याच्यामध्ये परत जो काही बदल आहे, तर तो बदल सध्या बघा झालेला आहे. कारण ह्याच्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन, बरोबर, त्यानंतर जी काही बदली प्रक्रिया असेल, प्रमोशन असेल, असे वेगवेगळे बघा ह्या ठिकाणी जी काही प्रक्रिया आहे, तर प्रक्रिया झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये जी काही पदांची संख्या आहे, त्याच्यामध्ये बदल देखील पाहायला आपल्याला मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जवळपास प्रत्येक प्रवर्गाचे आपल्याला रिक्त पदं ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपल्यासाठी हा जो काही एक कॉलम देण्यात आला आहे, बरोबर, इथे
हा कॉलम सध्या बघा आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. आता याच्यामध्ये काही प्लसमध्ये संख्या दाखवण्यात आली आहे, काही मायनसमध्ये संख्या दाखवण्यात आली, बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांचं देखील सध्या प्रमाण दाखवण्यात आलंय. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात प्लस जे असेल तर ते म्हणजे जास्तीचे त्या ठिकाणी बघा शिक्षक आपल्याला पाहायला मिळतात. आता उदाहरणार्थ इथे तुम्ही जर SC प्रवर्गाचं जर बघितलं, बरोबर, तर इथे 0 पद सध्या बघा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 512 पैकी 512 त्या ठिकाणी भरलेली पद आहे. STची पद जर इथं बघितली आपण ST प्रवर्गाची, तर 276 मधून 240 भरलेली, म्हणजे 36 पदं आहे. तर त्या ठिकाणी रिक्त पदं सध्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर विजा अ संदर्भात आपण इथं बघितलं 118 पदं आहे आणि 113 पदं सध्या भरलेली आहे. म्हणजे त्यात अतिरिक्त किती आहे तर 15 पदं सध्या बघा एक्स्ट्राची आपल्याला भरलेली पाहायला मिळत आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी पुढचे जो काही प्रवर्ग आहे, तर ह्या ठिकाणी बघा जो प्रवर्ग इथं दिसतोय तर त्याची किती 33 प्लस आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रवर्ग आपल्याला पाहायला मिळतोय मायनसमध्ये 11 आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी पुढचा प्रवर्ग आपल्याला पाहायला मिळतोय मायनसमध्ये 31 आहे. त्यानंतर इथं एकूण जर तुम्ही बघितलं तर इथं बघा एकूणचे जो काही आहे तर त्याचं +6 मध्ये पाहायला मिळत आहे. त्यानंतर त्याचा पुढचा प्रवर्ग इथं तुम्हाला दिसतोय +41 पाहायला मिळतोय. इमावचं या ठिकाणी किती आहे +32 मध्ये पाहायला मिळत आहे. त्यानंतर ओपनचं या ठिकाणी मायनसमध्ये 440 सध्या बघा पाहायला मिळत आहे. म्हणजे एकंदरीत इथं जर तुम्ही संपूर्ण पदांचा जर घोषवारा जर बघितला तर त्याच्यामध्ये इथे आपल्याला मायनसमध्ये 300 जवळपास या ठिकाणी 97 पदांचा घोषवारा सध्या पाहायला मिळतोय. म्हणजे या ठिकाणी मायनस म्हणजे एवढी पदं जी आहे तर ती सध्या रिक्त असणार आहे. आणि ही जी प्लसवाली पदं सध्या तुम्हाला दिसते तर ही प्लसवाली पदं जी आहे तर त्या ठिकाणी एक्स्ट्राची भरलेली पाहायला मिळते. म्हणजे इथे एकंदरीत तुम्ही 1/1/2026चा जर घोषवारा बघितला तर ह्या जिल्हा परिषदमध्ये एकंदरीत इथं जी काही SC-BC करिता 40 आणि EWS करिता 40 पदे सध्या बघा उपलब्ध त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्यानुसार जी काही पुढील पदभरती संदर्भात म्हणजे 2025-26 संदर्भात जी पदभरती आता होणार आहे तर त्याच्यामध्ये ह्या जिल्हा परिषदमध्ये काही ना काही अंशी बघा अशा पद्धतीने जे काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा आपल्याला जिल्हा परिषद नागपूरमध्ये आलेली पाहायला इथं कदाचित मिळू शकतात. कारण इथे प्रत्येक प्रवर्गाला पदं जी आहे तर ती पदं काही ठिकाणी अतिरिक्त आहे, काही ठिकाणी शून्य आहे, काही ठिकाणी बघा या ठिकाणी पदं आहे. तर जी काही पदं इथं बघा शून्य म्हणजे SC प्रवर्गाची इथं 0 पदं आपल्याला पाहायला मिळतात. STची किती आहे 36 पदं पाहायला मिळतात, बरोबर. त्यानंतर विजा अ चे किती आहे तर +15 मध्ये आहे, बरोबर. तर इथे +15 म्हणजे या ठिकाणी एक्सेस म्हणजे अतिरिक्त झालेले शिक्षक आपल्याला जास्तीचे या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून इथं लक्षात घ्या काही प्रवर्गाची वेकेन्सी आहे, काही प्रवर्गाची या ठिकाणी वेकेन्सी नाही प्रमाणे आपल्याला पाहायला इथं मिळते. आता ही जी आकडेवारी होती तर ही आकडेवारी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी 1/1/2026चा हा घोषवारा असल्यामुळे त्या घोषवारेमध्ये ह्या ठिकाणी आलेली आहे. परंतु एकंदरीत ही संपूर्ण जी काही आकडेवारी असणार आहे तर ही आकडेवारी 1/1/2026 पासून तर पुढचा ऑगस्ट महिन्यापर्यंत म्हणजे इथे जी एक डेट देण्यात आली ते देखील दाखवतो तुम्हाला. इथे तुम्ही बघू शकता 1/1/2026 ते 31 ऑगस्ट 2026 करिता या ठिकाणी जी काही आकडेवारी आहे तर ती आकडेवारी देखील इथं खाली सध्या देण्यात आलेली आहे. म्हणजे इथे जे काही 2 EWS आणि SC-BC करिता जी 40 आणि 40 पदांची गणना केलेली आहे तर ती अशा पद्धतीने इथं असणार आहे. आता एकंदरीत ह्या ठिकाणी जवळपास ही जी काही एकूण आकडेवारी आहे तर त्या आकडेवारीमध्ये 397 पदांमध्ये बघा कमी जास्त पदं सध्या होऊ शकतात. एव्हरेज आपण ह्या ठिकाणी 300-350 जी काही पदं असेल तर ती पदं इथं जिल्हा परिषद नागपूरमध्ये आलेली देखील आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकतात. तर सध्या अशा पद्धतीने जी काही प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये रिक्त असलेली पदं आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही सध्या प्रवर्गानुसार आरक्षणानुसार जी पदं आहे तर त्या पदांची वाटणी त्या ठिकाणी झालेली आहे. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. त्या ज्या काही जाहिरात आहेत तर त्या जाहिरात देखील आता पवित्र पोर्टलच्या अशा पद्धतीने वृत्तपत्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. जेणेकरून वृत्तपत्रामध्ये जाहिरात देणे देखील बंधनकारक होतं आणि त्या अनुषंगाने जशी जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी आपल्या चॅनलला भेट द्या. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.